नमस्कार, मी संदीप घाटगे. उद्या 1 मे महाराष्ट्र दिन आणि ह्या महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या वर्षी शाळा निकाल देतात. म्हणजे 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागतात. मग काही काही शाळा 5 तारखेपर्यंत पण असतात. बऱ्याच ते रिझल्ट 1 ते 5 म्हणजे सगळ्या शाळांचे लागणार आहेत. पालक खूप खुश असतात का त्यांच्या मुलांना 95% 100% काहींना मिळालेले असतात. बरेच जण तर 90%च्या पुढेच असतात. मग अनेक पालक माझ्याकडे येतात आणि म्हणतात, सर माझ्या मुलाला तर 90-95% पडलेत, पण आम्हाला त्याच्याबद्दल थोडेसे डाऊट आहेत, कारण इतके मार्क्स त्याला शाळेत पडतात, पेपरवर पण दिसतात. मग ते मार्क्स पडून पण आम्ही त्याला काही बेसिक गोष्टी विचारल्या तर त्या कशा काय येत नाहीये. मग आता हा नेमका प्रॉब्लेम कुठं आहे हे बघू. कारण आज काय झालंय, मॅक्सिमम शाळा खासगी बनलेत. मग तिथं फीचे प्रश्न आहेत. मग काही काही ठिकाणी लाखो रुपये फी आहेत. ज्या शाळा बाकी शिल्लक राहिलेत, मग सरकारी असतील किंवा सेमी गव्हर्नमेंट वगैरे ज्या आपण म्हणतोय ना त्या असतील, तिथेही मुलांचा अडचण आहे, मुलं नाही आहेत. मग तिथेही मुलांना मार्क्स मिळतात. तर आता हा नेमका घोळ काय आहे ना, इथं क्लिअर बघू. जसा रिझल्ट डिक्लेअर होईल, पालक खुश, क्लिअर की बाबा इतके मार्क्स पडले, खूप चांगलं झालंय. तर त्या रिझल्ट मध्ये ना क्लिअर कट फसवणूक असते. आता ती कशी फसवणूक केली जाते हे बघूया. कारण तुम्ही विद्यार्थ्यांकडे गेला, त्या वर्गातले समजा 1 ते 40 विद्यार्थी असतील, तुम्ही त्यांचे मार्क्स जर पाहिला 1 ते 40 विद्यार्थ्यांचे, तर तुम्हाला क्लिअर दिसेल की मॅक्सिमम मुलांना जितके जास्ती मार्क्स देता येतील त्या शाळेने दिलेल्या. ते का? समजा तुम्ही एका खूप महागड्या शाळांमध्ये किंवा खाजगी शाळांमध्ये शिकताय, तिथं तुम्हाला काय दाखवलं जाणार, तुमच्या मुलाला 90% आहेत ऍव्हरेज. काही मुलांना तर काय 95, 95, 96 हे इझी नॉर्मली दिले जातात. मग इतके टक्के पडले तर काय तुम्ही खुश? असंच ना. उद्या रिझल्ट पाहिल्यानंतर पालक खुश आहे की बाबा खूप चांगले मार्क्स पडलेत. जर समजा मुलाला 50% किंवा 60% जर मिळाले, तर पालक खुश होणार आहे का? नाही, दंगा करत जाणार. मार्क्स इतके कमी का पडले, तुम्ही काय घेतलं नाही, हे सगळं विचारणार. मग शाळेमध्ये प्रॉब्लेम काय की म्हणणार, पालक डोकं दुखवायला लागलाय, 1000 प्रश्न विचारायला लागलाय, त्याच्यापेक्षा काय करा, मार्क्सच देत चला. जास्त मार्क्स दिले, पालक विचारत नाही की इतके मार्क्स का पडले. खूपच क्वचित पालक भेटतील की जे कमी मार्क्स जास्त मार्क पडले आणि माझ्या मुलाला इतके पडू शकत नाही, तुम्ही दिले कसे, असं खूपच क्वचित एखादा पालक असेल. पण मॅक्सिमम खुश होणार आहेत. पण कमी मार्क्स पडले, सगळे पालक जाणार दंगा करत. हा मोठा प्रॉब्लेम. मग म्हणणार आम्ही तिथून ऍडमिशन काढतो, हे करतो ते करतो. मग त्या शाळेचं ऑटोमॅटिक नुकसान आहे. मग त्या शाळा काय म्हणतात, एक तर डोकेदुखी करून घ्या, प्लस ऍडमिशन कमी होतील, पैसे कमी मिळतील, त्याच्यापेक्षा मार्कच देऊन टाका की. हा, तुम्ही म्हणणार डायरेक्ट मार्क कसे देतात? मार्क देण्याच्या टेक्निक आहेत. आधीच तुम्हाला क्वेश्चन पेपर मधले काही बघतोय मी शाळा की काही ऑलरेडी क्वेश्चन पेपर दिलेले आहेत. मुलं घरात जातात, तेच प्रश्न पाठ करतात, येऊन लिहितात. काही ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणून दिले जातात, तेच क्वेश्चन्स पेपरला आलेले असतात. म्हणजे 20 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, समजा 20 प्रश्न दिले, 20 मधले 10 ते 15 पेपरलाच टाकायचे ना. प्रश्न संपला, मुलं लिहिणार, मार्क्स देतात. काही काही ठिकाणी तर फळ्यांवरती लिहून दिलं जातं. बऱ्यापैकी आज ना इंग्लिश मीडियम मध्ये हा घोळ चालतो. मी पाहिलंय. आता मला काही लोकांनी ना लिटरली क्वेश्चन टाकले परीक्षेच्या आधी की सर हे प्रश्न आहेत, आधी आम्हाला परीक्षेच्या आधी मुलांना दिलेले प्रिपेअर करा, आणि पेपर बघितला तर सगळे प्रश्न तेच आहेत. काही ठिकाणी सगळे नव्हते, 20 पैकी जसं म्हणले ना 10 ते 15 होते. तर मग आता ह्याच्यावर सोल्युशन आपण लगेच नाही निघणार आहे. मग पालकांनी ना पहिला स्वतः विचार करा, ज्या वर्गामध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी शिकते, समजा तिथं 40 एक विद्यार्थी शिकतात, तिथं सगळ्यांचे मार्क्स किती आहेत? तुम्ही तुमच्या मुलांचे मार्क्स काढा, पेपर काढा, बघा कसे दिलेत, खरोखर त्या लिहिलंय का. प्लस ते पण तुम्ही म्हणणारच ना, सर ऑलरेडी प्रश्न दिलेत किंवा पेपर दिलाय तर ती मुलं लिहिणारच आहेत. मग तुम्ही स्वतः मुलांना खरा विचारा. एखाद्या वर्गांमध्ये असं कधीच नसणार आहे की असं होऊच शकत नाहीये की सगळ्या मुलांचे मार्क्स इतके दिसतील. वर्गांमध्ये काही 50%, 60%ची मुलं असणार, काही 90%च्या आसपास असणार. असं होणार नाही की 90%च्या पुढे ढीग आहेत. मग इथं काही पालकांचा डाऊट येतो, अहो सर 10वीला बघा ना किती 90%च्या वर असतात. 10वीचा रिझल्ट तर तो त्याच्यासारखा बकवासच आहे. तुम्हाला खरा रिझल्ट बघायचा असेल ना, तर 12वी बोर्डचा बघा. 12वी बोर्डचा रिझल्ट लागेल पुढच्या आठवड्यामध्ये, तिथं बघा की 90%च्या वरती किती बोर्डला आले. त्यामध्ये पण 30 मार्क. 12वी बोर्ड जर तुम्ही बघितला ना, त्याच्यामध्ये पण 30 मार्क कॉलेज देतं प्रॅक्टिकलचे.
समजा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 30 मार्क आहेत, 30 मार्क देऊन पण मुलांना 90% बारावीला जात नाही आहेत. खरा रिझल्ट बोर्डचा व्हायचा असतो बारावीचा, तिथं कळतं. मग तिथं म्हणतात सगळेच ना सर सगळ्यांनाच मार्क मिळत नाही आहेत बारावीला. सगळ्यांना मिळत नाहीत ते खरे मार्क्स आहेत. 30 मार्क देऊन पण तिथं मार्क पडेना झाले. 10वीला काय ढीगभर मार्क आहेत. ती मुलं 10वीला ढीगभर मार्क घेणारी ना ही पुढे जाऊन टिकत नाहीत 11वी 12वी मध्ये. मग सीईटी, जेडब्ल्यू, नीट तिथं तर अजून मोठा प्रॉब्लेम आहे. हे जाऊन बघा तुम्ही. का तिथं तर अजून म्हणजे ज्या मुलांना बारावीला चांगले बोर्डला पडतात ना ती मुलं तिथं पण मार्क्स नाही पडत. मग 10वीचे मार्क्स पडतात म्हणून ते सोडून द्या. हा प्रॉब्लेम आला शाळेमधूनच की मुलांना ढीगभर मार्क देत आहेत. हे कम्प्लीट चुकीचं आहे. जर तुम्हाला स्वतःच्या मुलांचं भविष्य वाचवायचं असेल ना तर प्रश्न विचारा. म्हणजे काय मुलांचे मार्क्स बघा. तुम्हाला 50% पडू देत, 60% पडू देत, काही हरकत नाही, खुश व्हा. कारण मुलाची बाबा कंडिशन किंवा प्रोग्रेस करण्याचा चान्स आहे. जर 50%चा मुलगा मुलगी तुमच्या आहे त्याला 90% दिले जातात ना तर त्याचं नुकसान तर आहेच आहे त्याच्यामध्ये. मग पालक अंधारात राहतोय. हे सर्रास सगळीकडे चाललंय. मार्क्स जास्ती मिळाले म्हणून खुश होऊ नका. खरोखर तितके मार्क्स आहेत का? पालक, मी आता एक रिझल्ट पाहिले, ऑलरेडी मला एक रिझल्ट सेंड केले, लागणार उद्या आहेत पण ऑलरेडी मला ओळखीत आले. लोवेस्ट त्या शाळेमध्ये 87% आहे. म्हणजे त्या वर्गामध्ये किती 55 का 56 विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे. सगळ्यात लोवेस्ट 87% मार्क्स आहेत. हे शक्यच नाही. आता तुम्ही म्हणा सगळी हुशार टॉपर त्या जिल्ह्यातली गावातली तिथं असतील तर नाही ना, तसं पण नाही आहे. मग असं होऊ शकतं का हो? सगळ्या मुलांना सगळ्यात लोवेस्ट इथं आले, 90च्या वर सगळी जनता आहे. अहो प्रत्येक वर्गामध्ये काही स्लो लर्नर असतात, म्हणजे स्लो असतात बाबांना, त्यांना लगेच नाही घुसत आहे. मग ती 50-60% वाली असणार आहेत, काही 70-80. क्वचित एखाद दुसरा विद्यार्थी म्हणतोय मी 90%च्या वर जाईल. हा एक्झॅक्ट रिझल्ट असतो 12वी मध्ये. तुम्ही आसपासच्या कॉलेजांचे रिझल्ट काढा, एखाद दुसरा तुम्हाला 90च्या वरती दिसेल, सगळे काय दिसणार नाहीत. मग तोच रिझल्ट शाळांमधून आला ना तर मुलं बाबा प्रॅक्टिस करतील, अभ्यास करतील, नवीन नवीन टेक्निक शिकतील अभ्यासाच्या, आणि मग ते जाऊन रिझल्ट पुढे लागतील. जुन्या काळात बघा ना 10वी 12वीचे रिझल्ट ढीगभर मुलं फेल व्हायची. शाळेमध्ये बघा, आता तुम्ही म्हणणार नाही सर ती टेक्नॉलॉजी वाढली, चांगलं शिकवतात, कोचिंग आलं, हे आलं, असं होऊ शकत नाही हो. सगळीच मुलं काय आता हे टेक्नॉलॉजी आणि ह्या जमान्यामध्ये हुशार झाल्यात का? बघा, किरकोळ साधं व्यवहार ज्ञान नाहीये मुलांना. हे आधीच्या शाळेतल्या मुलांना, 5वी 6वीच्या मुलांना यायचं. मग हा मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमच्या मुलांचे मार्क्स बघा, रिझल्ट बघा. कमी पडलेत खुश व्हा, का कमी पडलेत बघा आणि त्याच्यावर प्रोग्रेस घ्या. विनाकारण ढीगभर मार्क दिलेत तर लय मोठा प्रॉब्लेम आणि हे चाललंय. आता काही पालकांना काय वाटतं की बाबा आमचे मार्क्स पडलेत, आता आम्हाला काय कळत नाही, आम्ही काय विचारू. तुम्हाला काय कळत नाही ना म्हणूनच हा फायदा घेतला जातो, ढीगभर मार्क द्यायचा आणि तुम्हाला खुश करायचं. तुम्हाला काय वाटतं, अशी परिस्थिती आहे का, किंवा काय काय ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, हे तुम्ही क्लिअर कट कमेंट बॉक्स मध्ये टाका. मी तुम्हाला ह्याच्यावरती रिप्लाय पण देईन आणि काय करता येतं पाहूया आपण. तुमच्या वैयक्तिक बाबा मुलांसाठी बघायला लागेल. कारण काय होणार आहे, तुम्ही सगळ्या वर्गाचं सगळ्या शाळेचं घेऊन बसण्यात काय अर्थ नाही. तुम्ही तुमच्या मुलांचं पाहण्याची गरज आहे. मग त्याच्यानुसार तुम्हाला प्लॅन डेव्हलप करावे लागतील. ठीक आहे, जे डाऊट्स असतील कमेंट बॉक्स मध्ये टाका. थँक्यू.